आज कोपरगांव की सियासत में फिर एक बार विखे पाटिल बनाम कोल्हे का पुराना टकराव खुलकर सामने आ गया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में दोनों गुटों के बीच ये सुप्त संघर्ष सीधा मंच पर दिखाई दिया। स्नेहलता कोल्हे ने खुले शब्दों में कहा कि सामने खड़े उम्मीदवार को कितना साथ देना है ये पालक मंत्री साहब ही तय करें। उनके इस बयान के तुरंत बाद राधाकृष्ण विखे पाटिल ने भी पलटवार किया। विखे ने साफ कहा, बयान देते वक्त जबान पर कंट्रोल जरूरी है। कोपरगांव में तो बीजेपी का ही उम्मीदवार जीतेगा, इसकी मैं गारंटी देता हूँ। अब बात करते हैं चुनावी तस्वीर की। कोपरगांव नगर पालिका चुनाव इस बार महायुति के बीजेपी और राष्ट्रवादी अजित पवार गुट के बीच जमकर रंगने वाला है। मुख्यमंत्री फडणवीस की मौजूदगी में बीजेपी ने अपने प्रचार की शुरुआत कर दी है। इस कार्यक्रम में पालक मंत्री राधाकृष्ण विखे और मंत्री गिरीश महाजन भी मौजूद थे। उधर राष्ट्रवादी के उम्मीदवार काका कोयटे को लेकर नया विवाद खड़ा हो गया है कि वो बीजेपी के नेता राधाकृष्ण विखे के करीबी है। उम्मीदवारी घोषित होते ही जनता के बीच सवाल उठा, काका का आका कौन? और यही सवाल बन गया दोनों गुटों की पुरानी लड़ाई का ताजा ट्रिगर। 2019 विधानसभा चुनाव में स्नेहलता कोल्हे के हार के बाद से ही विखे बनाम कोल्हे की राजनीति लगातार गर्म है। विवेक कोल्हे ने भी हाल ही में बिना नाम लिए विखे पर निशाना साधा था। इसी बीच पहली बार विखे पाटिल कोपरगांव पहुंचे और यहां तो मुख्यमंत्री के सामने ही विवेक कोल्हे और स्नेहलता कोल्हे दोनों ने पालक मंत्री विखे पर तंज कस दिया। इसके बाद पालक मंत्री विखे ने भी कोल्हे परिवार के बयानों का जवाब देते हुए संयम की सलाह दी। कोपरगांव की यह सियासी जंग फिलहाल काफी दिलचस्प मोड़ पर है। एक तरफ महायुति के अंदरूनी मतभेद और दूसरी तरफ चुनावी रणनीतियों का टकराव। देखना होगा कि आखिर जनता किसके साथ खड़ी होती है। साहेबांबरोबर दोन अजून मंत्री आलेले, 3 मंत्री आपल्याला लाभलेले, याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्यापैकी 2 मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे। म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने खात्री देतो आणि माझं भाषण थांबवतो। धन्यवाद। जय हिंद। आज पालकमंत्री उभे आहे। आपले जे समोरचे उमेदवार आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई मी लोणीच्या कार्यक्रमावरून आलो, परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही। विवेक भैयांची दृष्ट काढा। त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा। माणसं अशी दलबदलू असतात आणि माझ्याकडे आजही तो मेसेज आहे विवेक भैयांच्या कौतुकाचा। म्हणून मतदार बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगते, पठाणी वसुली, माणसाला आयुष्यात उठवणारी वसुली आणि अनेक बऱ्याचशा केसेस त्यांच्यावर आहेत। आपला उमेदवार अतिशय चांगला आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार जो आहे तडफदार आहे, समाजसेवक आहे, यशस्वी उद्योजक आहे, निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, धार्मिक प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून एका चांगल्या मुलाला आपण संधी द्यावी आणि आपले जे काही सोबत सहकारी उमेदवार आहे त्यांनाही संधी द्यावी। 2 डिसेंबर रोजी जे कमळासमोरील बटन दाबून आणि छत्री समोरील बटन दाबून आपण आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे संधान त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना खूप खूप कळकळीची विनंती। परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त माननीय संधानजी आहेत हे मी आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका तिच्या स्वच्छता करणार आपण समोर गेलं पाहिजे। किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही वाटत नाही। पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण। त्यामुळे आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे। कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे। आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतं, उताळेपणानं यश मिळत नाही, हे तुम्हाला सांगून टाकतो नम्रपणे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल, मी आपल्या खात्री देतो। आणि म्हणून आमच्या भाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही। काय ती मामाच्याबद्दल मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही। मामा हे शांत स्वभावाचा सहन करतो सगळं। मी शांत माणूस, तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहिती तुम्हाला? शांत आहे मी, काय कोणाला त्रास देत नाही, काही नाही तुम्हाला। मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या भाषेला मी सांगू इच्छितो, सेनेचा जाई तुम्ही चिंता करू नका, ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत। काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका, निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल, त्यांचा अनादर होईल असं कोणतं काम आम्ही करणार नाही, ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो।